खरं म्हणजे मला कल्पना आहे की ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांची निवड आणि अनेकांना जबाबदारी त्या ठिकाणी आपण दिली आहे। शासकीय कमिट्यांमध्ये अनेकांचा त्या ठिकाणी आपण समावेश केलेला आहे। या सगळ्या गोष्टी होत असताना मगाशी अण्णांना हळूच म्हटलं की त्यावेळेस खाली माईक दिला आणि सगळ्या कामांची गोष्ट सुरू झाली त्यावेळेस कळाले की शासकीय कमिट्या आपण देतोय, पदं घेतोय। म्हणजे आज मला कल्पना आहे, मगाशी कुणीतरी भाषणामध्ये सांगितलं मी आमदार, मी पहिल्या दिवशी आमदार झालेला सांगितलं की मी लोकप्रतिनिधी आणि तुम्ही सगळे आमदार आहे। या भिंतीवरती बसलेला आणि याच्या बाहेर सुद्धा पुरंदर हवेलीतला प्रत्येक माणूस हा आमदार आहे, तुमची जबाबदारी आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करायची, आज या ठिकाणी आपल्या मंचावरती काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची ज्यांची शासकीय कमिटीवरती निवड झाली त्यांची सत्कार त्या ठिकाणी झाली। आज फक्त 5 कमिटी निवड झाली, अजून जवळपास 16 कमिट्यांच्या निवडी आपल्या व्हायच्या। मला प्रत्येक पदाधिकाऱ्याला विनंती करायची, तुम्हाला ती शासकीय कमिटीवरती संधी मिळत असताना आपण आपल्या सत्तेचं विकेंद्रीकरण करतोय। आज एमएससीबीची जी कमिटी आहे त्यांची जबाबदारी आहे एमएससीबीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्य माणसाच्या घरातली लाईट, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्याला पोहोचल्या पाहिजे। पुरंदर वृत्ताची ज्याच्याकडे जबाबदारी तरी पुरंदर वृत्ताच्या बाबतीमध्ये काम केलं पाहिजे। आणि ह्या सगळ्या गोष्टी याचा अर्थ कमिट्या करून माझी जबाबदारी नाही की झटकत। माझं मत आहे की तुम्ही सर्वांनी आपण एकत्रितपणे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि याच्यासाठी शासकीय कमिट्या लवकरात लवकर व्हाव्यात। तुमच्या आमच्या घरातली, गावातली, भागातली मुलं, गावातली माणसं, गावातल्या भागातल्या महिला त्या कमिट्यावरती असावे, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून ती कामं तळागाळापर्यंत पोहोचेल हीच अपेक्षा त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करेन, सर्वच कमिटीचे सदस्य त्यांचं मनापासून अभिनंदन आहे, परंतु त्याचबरोबर कारण मगाशी आम्हाला सांगितलं त्यांनी पिंपऱ्याला 9 संजय गांधी निराधारच्या 9 लोकांनी जर फॉर्म भरले तर दुसऱ्या दिवशी त्यांचे फॉर्म त्या ठिकाणी मंजूर झाले पाहिजे। जर तलाठी ऐकत नसेल, सर्कल ऐकत नसेल तर निश्चितपणे, कारण जो संजय गांधी निराधारचा आहे एक तर ती विधवा महिला असू शकते किंवा वृद्ध 65 वर्षापेक्षा जास्तचा असू शकतो, त्याला त्वरेने महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा जो निधी आहे तो त्वरेने मिळाला पाहिजे। ही आपल्या कमिटीची जबाबदारी आहे। रेशनिंगच्या कमिटीची जबाबदारी, रेशनिंग जर वेळेवर मिळत नाही, मागे कुठे सांगितलं त्या ठिकाणी की रेशनिंगच्या त्या ठिकाणी लक्ष्मण भाऊ बागापुरेंनी सांगितलं की रेशनिंगचे जे आपलं रेशनिंग कार्ड आहे त्याचं खातेफोड होत नाही, वाटप होत नाही, खातेफोड झालं तर रेशनिंगचं वाटप होत नाही। तर ह्या गोष्टी सोडवण्याचं काम मला वाटतं कमिटीचं आहे। कमिटीच्या माध्यमातून जर कुठल्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी सहकार्य करत नसेल तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला दाखविलं पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं। आज दत्तात्रय मनोहर जगतापांनी त्या ठिकाणी मिनिमम वेजेसचा मुद्दा काढला, दत्ता शेट्टी त्यांच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलं। निश्चितपणे मी दत्तात्रय जगतापांना जवळच सांगू इच्छितो की येणाऱ्या 15-20 दिवसांमध्ये आपल्या MIDCच्या सगळ्या कंपन्यांची एक मीटिंग घेऊन मिनिमम वेजेस आणि कॉन्ट्रॅक्ट लेबरला कुठल्या प्रकारे, कशा प्रकारे कायद्याच्या चौकटीमध्ये बसून तुम्ही मिनिमम वेजेस दिले पाहिजे, मिनिमम पगार दिला पाहिजे, ज्या प्रकारे निश्चितपणे त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची ग्वाही देतो। आणि आज औद्योगिक सेलला जे प्रवीणजी जगताप आहेत आपल्या भोसलेवाडीचे, प्रवीणजी भोसले, त्यांची निवड मला वाटते औद्योगिक सेलला झाली अध्यक्ष म्हणून। प्रवीणजी तुमची जबाबदारी औद्योगिक सेलच्या माध्यमातून आणि जेजुरी नगरपालिकेच्या माझ्या सर्व सहकार्यांची जबाबदारी आहे की MIDC मध्ये सुसूत्रता आणणे आणि त्या ठिकाणी जेजुरीचे अध्यक्ष ईश्वरराव त्यांनाही सांगायचं, मला पक्षाचे डाय त्या ठिकाणी त्या सर्वांना सांगायचं की सुसूत्रता आणायचं काम तुम्ही आम्ही एकत्रितपणे निश्चितपणे करून रविशेठ सहकारी आहेत, भीमा संघटना आहे तिथे, त्याचप्रमाणे भीमा संघटना आहे कर्मचाऱ्यांची, त्यांच्या माध्यमातून जे काही लागेल त्या निश्चितपणे पूर्तता करण्याचं मी सांगेन। थोड्या वेळासाठी मला मगाशी असा भास झाला की आपण 1 वर्षापूर्वी आमदार झाल्यानंतर मला वाटतं पहिला जनता दरबार घेतला होता आणि आज काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये मध्येच जनता दरबार सुरू झाला। कारण खरोखर आहे की समस्या ऐकायला मागच्या 1-1.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी जनता दरबार होऊ शकला नाही, मला त्याची जाणीव झाली। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगू शकतो
सांगू इच्छितो की येणाऱ्या महिन्या दीड महिन्याच्या काळामध्ये जर तिसऱ्या वेळपासून आपण दूर राहिलो कोरोनाच्या, तर निश्चितपणे या वर्षीचा जनता दरबार सुद्धा आपण दिवाळीच्या आतमध्ये त्या ठिकाणी घेऊन त्या समस्या निश्चितपणे आज वेळ कमी देऊ शकलो, परंतु समस्या निश्चितपणे ऐकून घेऊन, नुसत्या ऐकून नाही घेणार तर मागच्या वर्षीच्या समस्या सोडवण्याच्या बाबतचा अहवाल आपल्याला देणार आणि नवीन समस्या देऊ, हे मी निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. थोडंसं लवकर घेतो कारण तुम्हाला उशीर झालेला आहे. मी किती वेळ बोलू शकतो पण तुम्हा सगळ्यांना गावापर्यंत जायचंय. घनश्यामजी ताटेलेंनी सांगितलं शासन आपल्या गाडी आलं पाहिजे, तोही प्रकल्प आम्ही निश्चितपणे राबवतो. मागच्याच आठवड्यामध्ये त्या ठिकाणी दत्ता शेठ, मी, आनंदी प्रतिपांना, नंदुकाका, आम्ही सगळी मंडळी कोणते काकी सर्वजण होतो. MSEBीचा आपण त्या ठिकाणी योजना गावापर्यंत त्या ठिकाणी राबवलेली आहे. तशाच प्रकारे शासन आपल्या दारी ही योजना सुद्धा येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याचं नियोजन करून तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत कशा प्रकारे शासन आपल्या दारी घेऊन जात आहे हाही प्रयत्न त्या ठिकाणी मी निश्चितपणे करतो. त्याचप्रमाणे राजाभाऊंनी त्या ठिकाणी नीरा कोळविलेच्या संदर्भात अतिशय परखडपणे आणि अतिशय व्यवस्थित मतं मांडली. ॲडव्होकेट भास्कर जगदाळेंनी त्या ठिकाणी आपलं मत खूप सुरेखपणे मांडलं, मयूरजींनी मांडलं, गोरखतात्यांनी मांडलं, लक्ष्मणराव वाघापुरेंनी एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी काढला. पाणी अडवतंय आमदार म्हणून आता माझे आमदार बोलतोय. त्याच्यावरती मी शेवटच्या टप्प्यामध्ये तो पहिलं कामाच्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, मग टीकेच्या गोष्टी बोलल्या पाहिजे असं मला वाटतंय. रमेश काका आपले उपसरपंच, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे MSEBीचे विषय सुद्धा काका आपल्या त्याच्यामध्ये निश्चितपणे लवकर इमिजिएटली सोडवायचा मी प्रयत्न करतो, जेणेकरून सोमवार मंगळवारपर्यंत आपला टीपीचा आणि याचा प्रश्न संपेल. चुक्याच्या बापू जगतापांनी PMRDच्या संदर्भातला विषय मांडला. PMRDच्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे सांगतो 35 गाव आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आहेत, अविरुद्ध एक गाव त्या ठिकाणी राहिलंय. असं PMRDमध्ये आपली जी गावं आहेत त्या प्रत्येक गावाला त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या मताप्रमाणे, म्हणजे हिवऱ्याच्या उपसरपंचांनी मागाशी सांगितलं बापू बरोबर ना, की आमचं गाव एक तर ग्रीन झोन मधनं रेसिडेन्शियल झोन मध्ये घ्या, नाहीतर सासवड शहरामध्ये घ्या. काळजी करू नका, कुठेही घेतलं तरी रेसिडेन्शियल झोन करू, जेणेकरून तुम्हाला बापू टेकडीकडच्या डोंगराकडच्या बाजूला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे घरं बांधता येतील आणि कोणाकडून पिळवणूक होणार नाही. तर ही ग्वाही त्या ठिकाणी देतो. बापूंनाही सांगतो की ते सर्वे नंबरचे रस्ते, पानंद रस्ते निश्चितपणे ते घेतोय. त्याच्या बाबतीत मी आता आपल्याशी बोलतो. त्रिंबक माळवकर काकांनी MSEBीच्या बिल्डिंग आणि वितरणाच्या बाबतीमध्ये सांगितलं, तीही रिव्ह्यू मिटिंग लगेच लावतो. राहुलजी यादवांनी सगळ्या म्हणजे गट याच्याबाबत सांगितलं आहे, ती आम्ही त्या ठिकाणी घेतो. आपले आंबळ्याचे चेअरमन यांनी पुरंदर वृत्ताच्या बाबतीत सांगितलं, फॉरेस्टचा जो रस्ता अडवलाय पंतप्रधान सडक योजनेचा त्याची NOC मिळते पुढच्या आठवड्यात, त्यामुळे तो रस्ता निश्चितपणे चालू होईल. अमर गायकवाडांनी सांगितलं, तर अमर निश्चितपणे आम्हाला माहिती आहे पिंपळ्याची तुम्ही उभी केलेली ताकद, तुम्ही सर्व तरुणांनी आजही ती दिसली. राजाभाऊ तुम्ही सगळे म्हणजे खरंच बघायला गेलं तर नीरा कोळविले गटाने निश्चित नेहमीच जेवढं मला प्रेम दिलंय तेवढं माझ्या घरच्या नावापेक्षाही जास्त प्रेम हे नीरा कोळविले गटाने निश्चितपणे दिलंय. त्यामुळे नीरा असेल, कोळविले असेल, पिंपऱ्या असेल, गुरुच्या असेल, राग असेल, साकुर्ड्या असेल, येदुरे असेल, या सगळ्या गावांना मी खरंच कधी विसरू शकत नाही. त्यामुळे आम्हाला आता तो टक्केवारीचा विषय आपण काढू नये. निश्चितपणे आमचा उद्देश हा त्या ठिकाणी उमेदवारीच्या संदर्भातला होता. तर मला आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगायचंय की निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि आपल्या दोन्ही नगरपालिकांच्या येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत. त्या संदर्भातही मी पुढे बोलतोच. किशोर लावाड्यांनी सांगितलं स्वबळावरती निवडणुका व्हाव्यात. राजश्रीताई पापडांनी खूप महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मांडला की लोकांची गरज आहे. कारण काय झालं माहिती का, मी यापूर्वी या तालुक्यामध्ये ऐकायचो की 600 कोटी आणले, 3000 कोटी आणले, 2000 कोटी आणले. मग मी ऐकलं नगराध्यक्षांनी काय सांगितलं, काय काय कामं केली. सासवडच्या नगराध्यक्षांनी सांगितलं काय काय कामं केली. दत्ता शेट्टी सांगितलं काय काय कामं केली. देवा शेट्टी सांगितलं पूल झाला. 17 वर्षानंतर त्या गावामध्ये त्या ठिकाणी पूल झाला. बरोबर का? आज कोंडेगाव आहे. 17 वर्षानंतर कोंडेगावचा रस्ता झाला. 20 वर्षानंतर पहिल्यांदा
सोनवडी गावाला सासवड पासून सोनवडीकडे जाणारा रोड, मला वाटतं गेली 10 वर्ष तर आपले लोकनेते विसरूनच गेले होते, बरोबर ना मग. तो रस्ता त्या ठिकाणी आपण PMRDAच्या माध्यमातून आणि जनसुविधाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तात्कालिक करतो. मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं, किती पैसे आले त्याला महत्व नाही. आज मगाशी नगराध्यक्षांनी सांगितलं 350 कोटीचा आपण तीर्थक्षेत्र आराखडा केला, पण पहिल्या टप्प्यामध्ये आदरणीय पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांच्याबरोबर बसून आम्ही त्या ठिकाणी 109 जो आहे 109 कोटीचा जो आपण हे केलाय तीर्थक्षेत्राचा आराखडा, त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय घेतलं, मंदिर. आपलं जे मुख्य मंदिर आहे, कडेपठारचं मंदिर आहे, गावातल्या परिसरातले मंदिर आहे. हे मी का सांगतोय, आज तेवढा वेळ नाहीये, परंतु काम करत असताना ते प्लॅनिंग करून जी खरी गरज आहे, जी खरी गरज आहे लोकांना, त्या गरजेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. आज तुम्ही बघितलं असेल, आम्ही त्या ठिकाणी माळशिरस सारखं गाव घेतलं, जवळपास 90% रस्ते माळशिरसचे पूर्ण केले, बरोबर ना रस्ते. आज पारगाव सारख्या ठिकाणी आज 40% प्लॅनिंग मध्ये रस्ते टाकले. तिथं तिथं लोकांची गरज आहे. किती पैसे आणले त्याला महत्व नाहीये, लोकांना काय हवंय ना ते देणं त्याला महत्व आहे. आणि त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या. मगाशी अनेक गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत. आता मी सांगणं योग्य नाहीये, बोलायला खरं म्हणजे वेळ नाही, त्यामुळे माझं भाषण सुद्धा संदर्भहीन थोडंसं होत आहे. परंतु काही वेळेस मनाला एवढ्या वेदना होतात. मधल्या काळामध्ये मी बघितलं, पेपरला वाचलं की विमानतळ संजय जगतापांनी आमदारांनी इथून तिकडे शिफ्ट केलं, कारण त्यांना पैशाचा व्यवहार झाला. आताही काय सांगितलं, 1313 कोटी रुपयाची गुंतवणुकीची योजना मी मंजूर करून आणली, केंद्रातनं आणली. पहिल्यांदा त्या घरापर्यंत, गावापर्यंत, शेतापर्यंत सूक्ष्म सिंचनाने, तुम्ही आम्ही सगळे बघतो टीव्हीवरती, सूक्ष्म सिंचनाने ती योजना जाणार आहे, बरोबर. मलाही मान्य आहे ना. आज या योजनेसाठी 10 वर्ष हा तालुका झगडतोय, तुम्ही झगडताय असं दाखवताय, बरोबर ना, दाखवताय ना का झगडतो. आणि त्या योजनेला आज आम्ही विरोध नाही करत आहे. त्या योजनेसाठी गेल्या 1.5-2 महिन्यांपूर्वी मी केवळ शासकीय अधिकाऱ्यांना एकच गोष्ट सांगितली होती, 0 ते 72 ही योजना आहे. शून्यावरती गुंजवणीचं धरण आहे, 72व्या किलोमीटरवरती आपलं राग गाव आहे. 0 ते 83 म्हणजे त्या योजनेतनं 58 किलोमीटरवरती आपलं तोंडल येतं, तिथून आपल्याकडे शिवरीला पाणी येतं परींच्या मार्गे, शिवरीवरनं ते सासवडला जातं, एक लाईन जाते साकुर्ड्याच्या पर्यंत, वरच्या डोंगरापर्यंत, एक लाईन जाते सासवडला, सासवडवरनं जातं बिवडीच्या तिथे, बिवडीवरनं जातं सोमवारीला. अशा प्रकारची लाईन आहे ती 83 किलोमीटर. मी प्रश्न साधा सरळ आहे ना, त्या योजनेला 1313 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली. ती योजना मंजूर झाल्यानंतर यावर्षी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री असतील आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब आणि महाविकास आघाडी सरकारने 190 कोटी रुपयांची बजेट प्रोव्हिजन त्या योजनेसाठी केली. का केली तर ते पाणी, गुंजवणीचं पाणी आपल्याला आणायचं म्हणून केली. आमचं मत काय फक्त एक त्याच्यामध्ये, आमचं मत आहे की पाणी हे वॉटर क्युरिओसिटी म्हणजे जिथे पाण्याची कमतरता आहे त्या गावांना पोहोचलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे पाण्याची योजना तुम्ही करताय आम्हाला मान्य आहे. पाणी किती इंचावरती येतंय तेही आम्हाला मान्य आहे. योजना झाली पाहिजे ना, सरकारकडून एवढी मोठी मंजुरी आली आम्हाला मान्य आहे. माझं फक्त एक म्हणणं आहे की पाण्याची योजना शून्यापासून सुरू झाली पाहिजे. म्हणजे कुठून झाली पाहिजे, गुंजवणीच्या धरणापासून झाली पाहिजे. गुंजवणीच्या धरणापासून पाण्याची योजना होऊन ती राखेपर्यंत आली पाहिजे. पाण्याची योजना 0 ते 58 किलोमीटर पहिलं सोडलं म्हणजे ढेकराईपासून निरेपर्यंतचा भाग सोडला आणि पाण्याची योजना सुरू केली निरेपासून पुढे 12 किलोमीटर. पाणी येत का?
आणि हा अनुभव तुम्ही आम्ही पुरंदरकरांनी हवेलीकरांनी घेतलाय ना. राजुरीला अनेक बसले तिथं. मला आठवतंय 1999 आणि 1998ला मी आदरणीय माजी खासदार अशोकांना मोहळांच्या बरोबर आणि काकांच्या बरोबर पहिल्यांदा मला आठवतं 1998-99ला मी त्या ठिकाणी अण्णांच्या दुधाच्या प्लॅन्टचं मुळीक साहेब होते, ते काय नाव होतं त्यांचं, गुलाबराव मुळीक शेठ होते. त्यांच्या दुधाच्या प्लॅन्टच्या ओपनिंगला मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा विचारला गेलो होतो. 1998-99 काळात त्या ठिकाणी त्या दुधाच्या ओपनिंग करत असताना आदरणीय स्वर्गीय काकांनी संकल्पना मांडली की माझ्या तालुक्याचा पुरंदर मिल्क सारखा प्रोजेक्ट झाला पाहिजे. त्या योजनेला गेलो होतो ना, त्यावेळेस कॅनोल झाला होता का नव्हता? अजूनपर्यंत अनिकेत मला आपण सांगा, त्या कॅनोलवरनं किती वेळा पाणी सुटलं? एकदा. किती वर्ष झाले? आज प्रश्न तोच आहे की कॅनॉल तुम्ही करताय, या ठिकाणी वितरण करायचं, त्या ठिकाणी केलं. आज मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. हे झालं दानाई शिरसाईचं उदाहरण. दुसरं उदाहरण देतो. 2014ला अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री असताना 94 कोटीची योजना पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून फुरसुंगी आणि उरळी गावासाठी केली. तुम्ही आम्ही सगळ्यांनी वाचलं, ऐकलंय. त्या योजनेला तर मी आणि आपल्या खासदार त्या ठिकाणी फॉलोअप करते का? मधल्या काळामध्ये सुप्रियाताईंनी आम्ही त्या ठिकाणी डिफेन्सची परवानगी पण आणली. त्या योजनेत काय झालंय? आता आम्ही पैसे मागतोय. मागच्या आठवड्यात आपल्या माजींनी त्या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांकडे गेले ते आणि मिटिंग पण लावली. तुम्ही बघितलं असेल पेपरवाल्यांना. काय झालं माहिती का? पेपरवाल्यांना माझी ॲलर्जी, एक तर त्यांना माझी ॲलर्जी किंवा माझी त्यांना ॲलर्जी. परंतु ती बातमी लावली. काय लावली बातमी? गेले कशासाठी महोदय? की त्या योजनेसाठी आणखी निधी पुणे महानगरपालिकेने द्यावा. अरे पण 94 कोटी गेले कुठे? 94 कोटीच्या योजनेमध्ये जे पाणी येणार होतं लष्कर पासून, म्हणजे तुम्ही आम्ही जर एसटीने गेलो ना, आपल्याला खिडकीत नाही ना, पुलगेटच्या तिथं उजव्या बाजूला बघा पाण्याच्या टाक्या दिसतात आणि पाणी वाहत असतं. आपण सिग्नलवरती एसटी थांबली किंवा पीएमटी थांबली तर दिसतोय. मी बसलेलो एसटी तर पीएमटी म्हणून सांगतोय. तर त्या तिथून फुरसुंगीला पाणी येणार होतं, टेकडीवरती हे करायचं, तिथून ते वितरित होणार तो उरळीला द्यायला. त्या महाशयांनी 94 कोटी रुपये वितरण नली केला, अर्धी पाण्याची टाकी बांधायला, भेकरायचे सगळे रस्ते खोदून पाईपलाईन टाकायला, याच्यासाठी खर्च केले. आणि मागच्या 5 वर्षामध्ये निवडणूक आली, खोदा जाईल. सांगा लोकांना पाईप आलाय बरं का, न जोडायचं बरं का. आजही येते गुंजवणीचा पाईप आलाय. काय आलाय पाईप? कारण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. खोदायचे का? त्याला ह्याच्यापासून तोंडलपासून पाणी आणण्यासाठी नाही खोदायचे. पाणी ज्याला आणायचे ना तो गिरीपासून खोदायला सुरुवात करतो. आज मागाशी नगराध्यक्षांनी सांगितलं 1972 नंतर नागराच्या धरणावरनं पहिल्यांदा, म्हणजे धरण झाल्यावरती दुसऱ्यांदा आपली स्कीम पुनर्जीवित होतीये आपल्या जेजुरी नगरपालिकेची, बरोबर ना? ही पुनर्जीवित होत असताना आपण धरणावरनं पाण्याच्या लाईनला सुरुवात करतो. पाण्याच्या लाईनला सुरुवात नादरे धरणाला सोडून किंवा मधनं नाही, मोरगाव रोडनी नाही करणार ना, बरोबर का? चुकीचं आहे. आज जर हे महाशय 58व्या किलोमीटर पासून 58 ते 72 जोडणार, 58 ते 83 किलोमीटर जोडणार आणि मग 0 ते 58 कधी जोडणार? पाणी 0ला आहे ना, पाणी शून्यावर ना आणायचं. हा माझा सगळ्यात पहिला प्रश्न होता यावेळी. आणि आम्ही आदरणीय मंत्री महोदयांना मांडला. मी 14 स्मरणपत्र दिले मीटिंग लावा म्हणून. त्यानंतर दुसरा प्रश्न काय आला? दुसरा प्रश्न माझा हा होता की शिवरी, तुम्ही आम्ही सगळे, काही जण त्या भागातले नसलेले त्यांना माहिती आहे. आज मला एक सांगा, नाझऱ्याच्या धरणामधून बेलसरला पाणी जाऊ शकतं उलट ग्रॅव्हिटीने? नाझऱ्याच्या तसं शिवरीमधनं सासवडला पाणी जाऊ शकतं, सासवडवरनं गराड्याला पाणी जाऊ शकतं. आज शिवरीवरनं सासवडला पाणी जाणार आहे, सासवडवरून सोमडीला पाणी जाणार आहे. आम्ही काय म्हणतोय की तुम्ही खाली खडक म्हणून गाव आहे वेल्ला भोरमध्ये, त्या ठिकाणावरनं सोमडीला पाणी घ्या. सोमडीवरनं
ते तुमच्या पिंपळ्या मार्गे शिवडी मार्गे आपल्या ही करा नदीची तुम्ही धरली आहे, ही करा नदीची उजवी बाजू जी आहे रिव्हर राईट बँक म्हणतात रिव्हरची आपल्या नदीची उजवी बाजू, त्या बाजूने येऊ द्या, पांगारच्या घाटातनं जाऊ द्या, शिवडीच्या खिंडीतनं जाऊ द्या, इकडे आपल्या दौंडाच्या खिंडीतनं जाऊ द्या, वाल्याची सगळी गाव विंचून पुढे जाऊन त्या ठिकाणी नावळीच्या खिंडीतून जाऊ द्या, राखला पण पाणी जाईल. कुठलंही गाव ग्रॅव्हिटी शिवाय ग्रॅव्हिटीने आणि कुठल्याही विजेशिवाय जाऊ शकते. आज हे मासे काय सांगतात, काल परवा तुम्ही पेपर वाचला असेल, कारण मी म्हटलं ना पेपरवाल्यांना माझी ॲलर्जी आहे. काय म्हटले, मला एक सांगा ना, खाली परिंजावाला या ठिकाणी बसत, परिंजावरून सासवड नगरपालिकेने पाणी आणलंय वीरवरनं, बरोबर. आज गुंजवणीचं पाणी सुद्धा परिंजावरनं त्या ठिकाणी शिवरीला येणार, ते बिगर पंपाचं येणार आहे का? बिगर पंपाचं येऊ शकतं बापू, येऊ शकतं का? तुम्ही कालचं पेपरची नोट वाचली, बिना लाईट पाणी सगळीकडे येणार आहे 80 किलोमीटर. आता हे शक्य आहे का? आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या. आज काय झालंय माहितीये का, ती कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय L&T कंपनीचं. L&T कंपनी आहे पूर्वी काम करणारी पाईपचं, माहितीच तुम्हाला, मोठे पाईप L&T कंपनी आपण लहानपणापासून बघतोय. तर त्या कंपनीला घेतल्या, आता गावोगावी त्या ठिकाणी मीटिंग होत आहे. मी विरोध करणं योग्य नाही, कारण त्याला राजकारण होईल. त्यामुळे मी विरोध कुठे करणार आहे की चुकीच्या कामाला. भ्रष्टाचार अजिबात होऊन देणार नाही. आणि आज मल्हार मार्तंडाच्या या साक्षीने मी आपल्याला त्या ठिकाणी सांगतो, हे जे म्हणतात ना, आज मी चंदू काकांचा मुलगा आहे, मी कुणाच्या 1 रुपयाला मिळला नाहीये, 1 रुपयाला नाही. हे आहे ते लोकांचं आहे आणि ते लोकांच्यासाठी वापरलं गेलं पाहिजे, ते सर्वसामान्य माणसासाठी वापरलं गेलं पाहिजे. त्यामुळे आज काय झालं माहितीये का, L&Tचे पाईप खपवण्यासाठी तुम्ही वाचला असेल बातमीमध्ये, छोटस 190 कोटी रुपयाचं बजेट केलं, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन. आणि 190 कोटी रुपयामध्ये आम्ही 80% पाईप आणतो, म्हणजे माझं दुकान पूर्ण झालं ना. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी मनाला दुःख करून झालं. विमानतळाच्या बाबतीत पण तुम्ही आम्ही बघितलं असेल, काय सांगितलं त्यांनी की कुठेतरी भ्रष्टाचार होतो, कुठे काही भ्रष्टाचार काही नाही. आज पारदर्शकपणे एक चांगल्या भावनेनं ना त्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मी त्या दिवशी नायगाव असेल, राजुरी असेल, बीजेपीचे असेल, पांडेश्वर असेल, सगळ्या गावाच्या लोकांना नायगावच्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये शपथपूर्वक सांगितलंय. देवाशेठ मागाशी म्हटले मी म्हणतो जाऊ दे, मी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं, तुम्ही म्हणला तर हो, तुम्ही म्हणला तर नाही. कारण आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत, आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. आम्हाला PMTत बसायची सवय, STत बसायची सवय. माझा जन्मच सरकारी दवाखान्यातला आहे. कोणतरी म्हणायचं माझा जन्म गोठ्यातला आहे. वाढलाय रिलायन्स आणि L&T बरोबर, पण काय करताय, मी तर आपला साधा आहे. मला जीन्स घालायची सवय, जीन्स 4 दिवस बदलली नाही तर चालतो, शर्ट बदलला की चाला लगेच काय करणार, बरोबर. आज मला आपल्या सगळ्यांना कळकळीने सांगायचं, तुम्ही माझ्यावरती जी जबाबदारी दिली आहे ना, मी आमदार, मी या तालुक्याचं लोकप्रतिनिधी सहजासहजी झालं नाही. 10 वर्ष तुम्ही सगळ्यांनी कष्टाने घामाने तालुक्याच्या तळागाळापर्यंत तुम्ही आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पोचलोय. 10 वर्ष या तालुक्यातलं मी कुणाला ओळखत नसेल असं नाहीये, नाही त्याचं घर ओळखत, नाही त्याचं नाव ओळखत, पण मी ओळखतो, हा माझ्या तालुक्यातला आहे, माझ्या घरातला आहे. एवढं मी या तालुक्यामध्ये फिरलोय. आज कितीतरी लोकांना, कितीतरी जनसामान्यांपर्यंत गेलोय, सडळ हाताने त्या ठिकाणी कधी वाटेल त्यावेळेस मदत करण्याचं काम केलं. आणि हे मदतीचा कधी भ्रम पण काढला नाही का, कारण ते लोकांनी दिलंय, ते लोकांना दिलं पाहिजे ह्या मताचा. आणि हे मत, ही शिकवण आदरणीय काकांची आम्हाला त्या ठिकाणी आहे. लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांची आपण सगळेच क्लिप ऐकतो, त्यांच्या क्लिप मधला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्ष काय आहे? काँग्रेस पक्ष ही लोक चळवळ आहे, लोक चळवळ, सर्वसामान्य माणसाची चळवळ. काँग्रेस पक्ष कोणा एकट्याचा नाहीये. मगाशी दुर्गाडे सर म्हटले, मला आनंद झाला,
कारण या ठिकाणी काँग्रेस पक्ष जिंदाबादच्या घोषणा झाल्या पाहिजेत, कारण काँग्रेस सर्वसामान्यांचा आहे, सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा पक्ष आहे. आणि तीच तळमळ, तीच जिद्द, त्याच जिद्दीने आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करतोय. आज आपण महाविकास आघाडीमध्ये काम करतोय. मला मित्र पक्षांच्यावरती बोलायचं नाही, इतर कुणावरती बोलायचं नाही, मला व्यक्तींवरती बोलायचं. आणि आज त्याच्यासाठी मी ठरवून आलोय मेळाव्यामध्ये काय बोलायचं. सगळ्यात पहिलं जर काय मोडून काढायचं असेल तर आपल्या तालुक्यातली कॉन्ट्रॅक्टरची लॉबी मला मोडून काढायची. आणि त्यासाठी ना तुमची जाण हवी आहे. कारण काय झालंय माहितीये का, कॉन्ट्रॅक्टर सध्या सभापती झाले, बरोबर ना बाबा. कॉन्ट्रॅक्टर पदाधिकारी झाले राजकीय, म्हणजे आज राजकीय पदाधिकारी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर होऊन गेले. हे कुठेतरी बदललं पाहिजे. दुसरी गोष्ट जर काय बदलायची तर त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस स्वतः जपतोय. आज मी आमदार आहे, मी काय म्हणतोय, तुम्ही सगळेजण आमदार आहात, मी नाही. मी का म्हणतोय, कारण तुम्ही दबलं नाही पाहिजे. आम्ही तुमचे नोकर म्हणून काम करतोय. तुमच्यासाठी मला 1,80,000 रुपये पगार मिळतो, तुम्ही निवडून दिले म्हणून, तुम्ही निवडून दिले म्हणून. त्यामुळे तुमचा कधीही माझ्यावरती हक्क आहे. तुम्ही आलं पाहिजे, भांडलं पाहिजे, बोललं पाहिजे, राग नाही त्याचा. कारण का, कारण तुम्ही मदत दिली, तुम्ही जबाबदारी दिली, म्हणून मी मुंबईपर्यंत गेलो. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, कुठल्याही कार्यकर्त्याने, कुठल्याही माझ्या सहकार्याने त्या ठिकाणी कुठल्याही चुकीच्या अधिकाऱ्याला पाठीची घालायचं काम नाही करायचं. कुठलाही अधिकारी असू द्या, मग सांगायचं नाही. कुणीतरी मला म्हणलं हा पाहुणा आहे, हा हे, हा तोय, आणि असं केलं पाहिजे, आता थांबलं पाहिजे, अजिबात नाही. सर्वसामान्य माणसासाठी, माझ्या सहकार्यासाठी, माझ्या कार्यकर्त्यासाठी, पुरंदर हवेलीतल्या प्रत्येक माणसासाठी आपल्याला काम करायचं. आणि मी आपल्याला सांगतो, अनेक योजना आहेत सरकारच्या. आज मी त्या ठिकाणी घोषणा करायची मला आपल्या सगळ्यांना. परवा दिवशी त्या ठिकाणी मी आणि अशोक बापू पवार साहेब होतो. आज आपल्या पुणे शहरामध्ये 55 हॉस्पिटल हे चॅरिटीवरती चालतात. अण्णा त्या दिवशी सहज बघितलं मी यादी. आजपर्यंत तुम्ही आम्ही काय करायचो, आपलं दिसलं पेशंट की आपण जायचो भारतीय हॉस्पिटल. पण मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, उद्याच्या काळामध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, आणि प्रत्येक गावामधून मला एक आरोग्य मित्र त्या ठिकाणी पाहिजे. उद्याच्या काळामध्ये कुठल्याही गरीब माणूस होतं, कसलंही ऑपरेशन असू द्या, मग ते गुडघा बांधायचं असू द्या, हार्टचा असू द्या, त्याचा अपघात झालेला असू द्या, काय कसलंही असू द्या, मला फक्त 2 गोष्टी लागतात आणि त्याही मीच मिळवणार आहे. फक्त तुम्हाला आणायचं ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला आणि रेशन कार्ड. आणि आरोग्य मित्राला तुम्ही कळवायचंय, त्याच्या हॉस्पिटलचा जवळपास 75 ते 80% खर्च त्या योजनेतून आम्ही उपलब्ध करू. ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा करायची. कारण तुम्ही आम्ही बघतोय मागचे 3 वर्ष आरोग्याच्या बाबतीत आपण सगळ्यांनी आपली सगळ्यांची हेडच्यामध्ये किती प्रगती केली आपण तरी सुद्धा आपण कमी कोणतरी बघितलं. आणि म्हणूनसाठी हे करायचं. MSDBचं काम असू द्यात, PWDचं काम असू द्यात, रस्त्यांची कामं असू द्यात, मला जाहीरपणे त्या ठिकाणी सांगायचंय, जिथं जिथं चुकीचं होतंय ना, तिथे तिथे प्रत्येक माणसाने उभं राहून सांगितलं पाहिजे, दुरुस्त करून घ्या, हे व्यवस्थित करून घ्या, आम्हाला ह्या गोष्टी हव्यात. आम्ही जर चुकीचं ठरलो, आम्ही एखाद्या कुणाचं सांगण्यावरनं इथं हा रस्ता टाकला, तिथं ते 20 लाख रुपये एखाद्या समाजामध्ये, तिथं आवश्यकता आहे. तुम्हाला जर वाटतं ना गावामध्ये सगळ्यात पहिलं, मागाची ताईंनी खूप चांगलं सांगितलं पापड ताईंनी, मला आवडलं, इथं जे गरजेचं आहे त्याला पैसे टाका, त्याला निधी टाका, ते पहिलं आलं पाहिजे. पहिली काय गरज आहे, पाणी. दुसरी काय गरज आहे, रस्ता. तिसरी काय गरज आहे, लाईट. चौथी काय गरज आहे, शेतीसाठी त्या ठिकाणी भरपूर पाणी आणि त्या ठिकाणी शेतीला योग्य बाजारपेठ. चौथी गरज आहे माझ्या तरुण मुलांच्यासाठी व्यवसाय, तरुण मुलांच्यासाठी नोकरी. ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी त्याला मी वेळोवेळी एकच गोष्ट सांगतो, माझी जबाबदारी आहे तुम्हाला सक्षमपणे उभं करायची. मी कधीच माझ्या जबाबदारीपासून मागे नाही हटलो आणि हटणारही नाही. मला केवळ आपल्या सगळ्यांना सांगायचं, काय झालं माहितीये का, हे लोक आहेत ना म्हणतायत, अरे मी पैसे खाल्ले, चालले आजपर्यंत आयुष्यात आहे ना कुणाला तरी 1 रुपया मागितला नाही. आणि सगळ्यात पहिलं तुझे दाखवतो ना की काय 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 गोष्टी आहेत. आज मला सांगायचंय, कृषी खात्याचे बंधारे, जलयुक्त शिवारचे बंधारे, या बंधाऱ्यांमध्ये आज आम्ही दुरुस्ती करू शकत नाही. का नाही करू शकत माहितीये, पुरामध्ये वाहून गेले बंधारे. काही गावांनी मला त्या ठिकाणी पत्र दिली, बरोबर ना.
का नाही करू शकत? कारण त्या बंधाऱ्याची इन्क्वायरी चालली आहे. मी त्या मधल्या काळामध्ये मंत्री महोदयांना विनंती केली की त्या बंधाऱ्याच्या शेजारी सिमेंट बंधारे टाकायला तरी परवानगी द्या. त्यांनी इन्क्वायरी जर 10 वर्ष चालली तर 10 वर्ष आम्ही पाणी अडवायचं नाही का? एवढं निकृष्ट काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आज मला सांगा ना, 500 रुपये तुमचं शिफारस पत्र तुम्ही दिलं आणि तुम्ही भ्रष्टाचाराच्या गोष्टी करता. आज प्रामाणिकपणे आणि तळमळीसाठी सर्वसामान्य माणसासाठी काम करतो. कुठं काही लोक म्हटली की इलेक्शनच्या फॉर्म भरायच्या वेळी म्हणले की 1200 कोटी रुपये त्या ठिकाणी भरतो आणि मी माझ्या घरात देतो. आजही माझी तयारी आहे. तिथं तिथं लागतील ना, तिथं कमी ना, तिथं संजय जगताप, तिथं कमी ना. जे आहे ना सरकारकडून घेणार नाही, सरकारने दिलं ना तरी करणार. एखादा रस्ता आहे ना, घेणार नाही दिलं सरकारने, नाही दिलं डीपीडीसीने, नाही दिलं राज्य सरकारने, नाही दिलं नगरपालिकेच्या फंडातनं. लोकांना गरज आहे ना, दुसऱ्या दिवशी झालेलं असतील आणि केलंय तुम्हालाही माहिती आहे. आणि इथून पुढेही करणार. आपल्याला फंडची कमी नाही, आपल्याला निधीची कमी नाही, आपल्याला कामाची कमी आहे. आपल्याला काम करायचं. तुम्ही सांगाल ते लोकांच्या गरजेचं सर्वसामान्य माणसाचं. माझ्या तरुण मित्रांनाही मला सांगायचं, 18 महिने झाले रोजगाराच्या बाबतीत मी खूप गप्पा मारल्या होत्या. काही गोष्टी करू शकलो नाहीये, मलाही त्याची जाणीव आहे. परंतु त्याची सुरुवात आता केली आणि पहिली सुरुवात गणपतीच्या दिवशी 12 तारखेला आम्ही त्या ठिकाणी करतोय. आज आपल्या तालुक्याचं स्वतःचं कॉर्पोरेटिव्ह हॉस्पिटलचं डिक्लेरेशन 12 तारखेला आपण करतोय. संत सोपान आणि ते हॉस्पिटल सासवड आणि पुण्यामध्ये सुरू करतोय. त्याच्या माध्यमातून 2000 मुलांना रोजगार आपणच आपल्या तालुक्यातली लोक तयार करणार. किती? 2000 नर्स, वॉर्ड बॉय असतील, इतर लोक असतील, डॉक्टर असतील, डॉक्टरचे सहकारी असतील, नर्सिंगच्या स्टाफ असेल, या सगळ्या माध्यमातून डॉक्टरांची टीम वेगळी. हे मी तुम्हाला काय सांगतोय, हे झालं एक गोष्ट. दुसरं काय, अनेक लोकांना, अनेक कंपन्यांना त्या ठिकाणी बोलवतं. जेजुरी MIDC मध्ये या नवीन कंपन्या सुरू करा, अनेक मुलांना रोजगार आपल्याला द्यायचे आणि निश्चितपणे देणार आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे, एकदा जबाबदारी घेतली नसेल तर मागे हातात. आज NSUI चे अध्यक्ष झालेले अनिकेत, मला अनिकेतनं सांगायचंय, खूप मुलं त्या ठिकाणी भेटली. सरकारचंही काही धोरण आहे, केंद्र सरकारचंही काही धोरण आहे. अनेक मुलांना आज कॉलेजेसची पण अडचण आहे. अनेक कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी एकच तुकडी ही ग्रांटेबल आहे आणि इतर ठिकाणी नॉन ग्रांटेबल ऍडमिशन मोठ्या प्रमाणात होत आहे. मला NSUIच्या अध्यक्षांना या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर जाहीरपणे सांगतो, ज्या मुलांना 11वी 12वीला प्रवेश घ्यायचा आहे, मग तो सायन्सचा असू द्या, कॉमर्सचा असू द्या किंवा आर्ट्सचा असू द्या, त्या प्रत्येकाची फी ही NSUIच्या ठिकाणी भरेल 2 वर्षाची 11वी आणि 12वी नॉन ग्रांटेबल. कारण ते उद्यापासून NSUIची ऍक्टिव्हिटी सुरू करावी. आम्ही कॉलेजला सांगणार नाही फी कमी करा, आम्ही कॉलेजची फी भरू. कारण कॉलेजला आमचा शिक्षकही आला पाहिजे, कारण आम्हालाही माहिती आहे तो फी गोळा करून त्याचा पगार होतो त्या ठिकाणी. परंतु माझा सर्वसामान्य तरुण मुलगा सुद्धा शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे. त्यामुळे उद्यापासून NSUIने ती ऍक्टिव्हिटी करावी. दुसऱ्या विनंती मला त्यांना त्या ठिकाणी करायची, आज आपण जेजुरीच्या कार्यशाळेमध्ये, ITIच्या कार्यशाळेमध्ये, इथे जी औद्योगिक कार्यशाळा आहे त्याच्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम करतो. अनेक कंपन्यांना त्या ठिकाणी इन्व्हाइट करणार आहोत. पुढच्या 15 ते 1 महिन्यामध्ये आपल्याला तो सुरू करायचा आहे, ज्याच्या माध्यमातून मुलांना स्किल डेव्हलपमेंट करून वेगवेगळ्या नोकरीसाठी लावून द्यायला. केवळ काय झालं माहिती का, निसर्गाची साथ, देवाने तर साथ दिली, मल्हार महाराजांनी साथ दिली, तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले. 10 वर्षानंतर कैलासवासी काकांचं तुम्हा सर्वांचं स्वप्न पूर्ण झालं. परंतु थोडीशी कोविडची अडचण झाली. परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगतो, कुणीतरी मगाशी म्हणलं 1 वर्ष झालं, 1 वर्ष नाही झालं, आता 2 वर्ष अजून 2 महिन्यांनी पूर्ण होतील. म्हणजे 650 दिवस आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. अजून 3 वर्ष माझ्याकडे आहे. 3 वर्ष मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिलं काय करायचंय, कॉन्ट्रॅक्टरची लॉबी तोडून काढायची. दुसरं काय करायचंय, भ्रष्टाचार मुक्त पुरंदर करायचंय. तिसरं काय करायचंय, पारदर्शकपणे सगळ्या योजना तळागाळात लोकांच्यापर्यंत पोचवायच्या. आणि ह्या सगळ्या करत असताना पहिलं गुंजवणीचं पाणी आणि गुंजवणीची योजना 100 वर्ष पुरंदरला पाणी कमी पडणार नाही अशा प्रकारे पूर्ण करायचं. दुसरं विमानतळाच्या बाबतीतला निर्णय घ्यायचा आहे. परंतु
शेतकऱ्याचा परवानगी घेतल्याशिवाय करायचं नाही, हेही मी त्या ठिकाणी ठरवलं. तिसरी गोष्ट, एमआयडीसीच्या माध्यमातून एमआयडीसीचं एक्सपेन्शन पण आपण त्या ठिकाणी करतोय, म्हणजे वाढीव एमआयडीसी करतोय, नवीन कंपन्यांना त्या ठिकाणी बोलवतोय. आज रिंग रोडच्या बाबतीमध्ये अनेक गावांचा त्या ठिकाणी विरोध आहे, त्या ठिकाणी रिंग रोडची मीटिंग बोलवतोय. रिंग रोडच्या बाबतीमध्ये योग्य पर्याय शेतकऱ्यांना बोलून आपण त्या ठिकाणी काढणार. तुम्ही बघितलंय, आपण ज्या नॅशनल हायवेचं काम केलं आताच्या मधल्या काळामध्ये, त्यावेळेस एवढं पारदर्शकपणे केलं की कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही ऑफिस पर्यंत ज्या गावात ज्या जमिनीमध्ये सांगतात तिथे घरी चेक आले, घरी आले का नाही आले, राजाभाऊ आले ना. इथं तंटा आहे की ना त्या डिस्प्यूट फक्त राहिलेच नाही तर 90% त्या ठिकाणी देऊळ पासून भेकराईपर्यंत जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 90% पेमेंट लोकांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, भ्रष्टाचाराचं एक छोटंसं उदाहरण. ही लोक माझ्यावरती टीका करतात ना, त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि भाषण थांबवतो, कारण तुमचंही चेहऱ्याचं मला बघवणार, कारण किती वेळ तुम्ही पण ऐकणार. मला खूप बोलायचं होतं, पण आज खरं म्हणजे तुमचंही ऐकायचं होतं, सगळ्या तरुण पदाधिकाऱ्यांना जबाबदारी पण द्यायची होती, सगळ्यांचा सत्कारही करायचा होता, त्यामुळे वेळ गेला. एक छोटंसं उदाहरण सांगतो पुरंदर तालुक्याचं भ्रष्टाचाराचं, आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 1200 पेक्षा जास्त मृत्यू या रोडवरती 2009 पासून 2019 पर्यंत झाले. तो आपला भेकराई ते नीरा रस्ता, बरोबर ना. त्या रस्त्याला ज्या कॉन्ट्रॅक्टर काम करत होता ना, त्या कॉन्ट्रॅक्टरनी 30 कोटी रुपये सुद्धा खर्च नसेल केला. तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत. हे जे डबल लेन झालेत ना, ते डिपार्टमेंटनी केलेत पालखीच्या वेळेस. त्यांनी 30 कोटी खर्च केला नाही. त्या रस्त्यासाठी तो कॉन्ट्रॅक्टर कोर्टामध्ये गेला आणि तंटा लावायला ठरवला. मागच्या सरकारच्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून 350 कोटी रुपये द्यायला सांगितले. अरे मला काय म्हणायचं माहिती का, त्याला 350 कोटी देत आहे ना, आमचे जे 1200 भाऊ बंद गेलेत ना, त्यांना 10 लाख रुपये द्या ना, बरोबर का. सांगा ना, ह्याच्या एवढं जिवंत भ्रष्टाचाराचं गोष्ट काय आहे. आणि यांच्या काळामध्ये यांच्या काळामध्ये अशी कितीतरी गोष्टी मी तुम्हाला सांगेन. फक्त काय, मी मागचे 2 वर्ष काय दाखवून ठेवतो, जाऊ सुधारतील. आपल्या तालुक्यातल्या कॉन्ट्रॅक्टरना काम मिळालं पाहिजे. पुरंदर, माझं काय म्हणणं असतं, आपलं सगळ्यांचं काय असतं, पहिलं पुरंदर फिरेल. माझ्या तालुक्यातलं काम कोणाचे होऊ द्या, पक्ष नाही बघत. आता कुणीतरी मागाशी म्हणलं, मला वाटतंय कोण म्हटलं बरं, हा अनिल जाधव म्हणले, तुम्ही पक्ष नाही बघत, काय नाही बघत, कुणाचंही काम करून टाकता. कारण काय स्पिरिट आहे ना पुरंदरचं. काही आलं ना पुरंदरला आलं पाहिजे, कोण असू ते पुरंदरचा पाहिजे. कोण म्हटलं ना पुरंदर त्याचं, कुठे नागपूरला नाही, हे पुरंदरला हे पुरंदरला नाही येऊ शकत, पुणे विभागात बदली करायची आहे. 10 वेळा मी मंत्र्याच्या पाया पडायला जातो का, माझ्या तालुक्यातला मुलगा आहे, तो विदर्भ मराठवाड्यात काम नाही केलं पाहिजे, त्यांनी चांगल्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात काम केलं पाहिजे. मी ह्यांच्यासारखे कधी पैसे नाही घेतले पाहिजे त्यांच्यासाठी. आणि याची जिवंत उदाहरणं तुम्हाला माहिती आहे. आज तळमळीने करतो का, पुरंदरचं स्पिरिट आहे म्हणून. पण काही लोकांना ना खुमकी आहे, खुमकी. सरळ करायला, कारण माझं काय म्हणते, प्रामाणिकपणे करा ना, काम करायचं ना करा. आम्हाला मला काहीच हरकत नाही. माझं मत आहे की जे काय आहे ना, काही जे सांडलं ना ते पुरंदरच्या घरात आलं पाहिजे, पुरंदरच्या घराच्या बाहेर नाही गेलं पाहिजे, बरोबर का तुम्ही. आणि या भावनेचं काम करतो आणि ती तळमळ आहे मला. पण तू काही म्हणलं काय वाटतं माहिती का, आणि कोणतरी मागाशी म्हणलं ना, काका खूप कडक होते आणि मी काय त्या माणसाला, पण फरक टोकलं तर लय वाईट असतं माहिती आहे ना. आणि हे ना लक्षात ठेवायची गरज काही कॉन्ट्रॅक्टरला, काही सरकारी अधिकाऱ्यांना आणि काही माझ्या मित्रांना नक्कीच आहे, बरोबर का. असं बोलायला खूप साऱ्या गोष्टी आहेत,
देवाशेठचे अर्धवट राहिलं, माझंही अर्धवट राहिलं, दत्ताशेठ पण अर्धवट बोलले, दोन्ही नगराध्यक्ष अर्धवट बोलले. अनेक माझ्या सहकार्यांवरती बोलायचं होतं. मी राजाभाऊ ठाकरे तेच म्हटलं, तुम्ही अगोदर बोलणं बरं झालं, तुमचं पूर्ण झालं, पण आमचं सगळ्यांचं अर्धवट राहिलं. मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सासवड, जेजुरी, जिल्हा परिषद, पंचायत समितीला तुम्हाला सगळ्यांना जायचंय. मला माझ्या सर्व सहकार्याला एकच गोष्ट सांगायची, उद्याच्या काळामध्ये सासवडच्या सभागृहामध्ये, जेजुरीच्या सभागृहामध्ये, पंचायत समितीच्या सभागृहामध्ये, जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये मला माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून लोकांच्यातला माणूस पाहिजे, लोकांच्यातली महिला पाहिजे. आणि त्यासाठी ज्याला कुणाला वाटतंय की मला संधी हवी आहे, मला काम करायचं, त्यांनी तळागाळापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत, गावापर्यंत, वॉर्डपर्यंत, लोकांच्यापर्यंत पोहोचावं. कारण येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचा असेल किंवा मित्र पक्षाचा असेल, कुठलंही तिकीट असलं ना तरी ते लोकांच्यातून मिळणार. जे तुम्ही सांगणार आहे ना, तुम्ही म्हटलं ना की तुम्ही मला म्हटलं 3 वर्षांनी घरी की मी घरी, त्याला स्पष्टपणे सांगतो. कारण मला एक गोष्ट सांगायची की जे तुम्ही ठरवता ना, कारण मी बघितलंय 10 वर्षाच्या माझ्या अखंड त्याच्यामध्ये ठरवले, लोकांनी ठरवलं ना तर ते बोलतो तुम्ही काही करा, जे गाव करू शकतं ना ते राव नाही करू शकत. आणि त्यासाठी मला सर्व इच्छुकांना एक गोष्ट आणि कळकळीची विनंती करायची, मला भेटायला पण येऊ नका, मला फोन करू नका, माझा एक पोस्ट टाकू नका व्हॉट्सअपवरती, काही करू नका माझ्याबद्दल, पण आहे ना तुमच्या भागातल्या प्रत्येक मतदारापर्यंत, प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत, प्रत्येक लोकांच्यापर्यंत पोहोचा. त्यांचं जे जे काम आहे ना ते काम घेऊन यावे. एखादी कार्यक्रम असताना माझा येऊ नका, काही गरज नाही, कोण विचारणार नाही, माझी पोस्ट करायला टाकली, सरांच्या कार्यक्रमाला करणार, सर गावात आले तर तू कुठं होता. जर तू सर्वसामान्य माणसांचं काम करतो ना, निश्चितपणे मला आपल्याला सांगायचे, सर्वसामान्यांचा आवाज तोच काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी असणार, लोकांच्यातून आला पाहिजे. या प्रामाणिक मताचा आपल्याला बदलायचंय. मग अण्णा बोलता बोलता म्हटले की ग्रामपंचायतीला आपल्याला फटका बसला. अण्णा मागाशी बोलता बोलता बनले की काही ठिकाणी आपल्याकडे जरा पोलिसां कमी झाले. काय झालं, अण्णांचं राजकारण खूप सरळ आहे, त्यामुळे काय होतं, आणि माझा स्वभाव कसा आहे, मी बोलत काहीच नाही, काय होतं काय नाही या सगळ्या गोष्टीच नाही, त्या त्या कार्यकर्त्यांना, त्या त्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. मला एक फक्त तळमळीने सांगायचं, तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे मला कुणालाही कमी जास्त म्हणायचं नाही, परंतु आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन मलाही वाढायचंय. कारण मी नेहमी म्हणतो, तुम्ही ऐकलं असेल माझ्या अनेक भाषण किंवा मी ज्या ज्या वेळेस बोलले, काकांचं एक मत असायचं, तो दरवाजा बंद केला ना कुणीतरी, ह्या हॉलचा तो दरवाजा आहे, तो बंद केला ना हा दरवाजा आहे, हा दरवाजा आहे, हा दरवाजा आहे, हा दरवाजा आहे, हा दरवाजा, हा नाही ना खिडकीतनं जा. आपल्याला धाड ते शिकवतं. तुम्हाला आणि मला, काँग्रेस पक्षाला आपल्याला वाढायचंय. कोण जर अडथळा करायला आला ना, आपण इच्छा मनात जर ठेवली ना, आपण जर पाण्याचं सिंचन चांगलं केलं ना, आपण जर सूर्यप्रकाशाकडे गेलो ना, कोणी तुम्हाला आणि मला वाढण्यापासून थांबवू शकत नाही. आणि हे मी तुमच्याकडून शिकलोय, कारण मी बघितलंय कुठली सत्ता नव्हती, काही नव्हतं, पद समोर मंत्रीपद होतं, सगळ्या गोष्टी होत्या, तरी सुद्धा तुम्ही सर्वसामान्य माणसांनी मला खांद्यावरती घेतलं काही नसताना. आज जे मला घडवलंय, आज महेश बापू ढोंगरे या ठिकाणी जिल्ह्याचे खजिनदार, सेवा दलाचे भुजबळ आपल्या अध्यक्ष जिल्ह्याचे या ठिकाणी उपस्थित आहेत, सेवा दलाचे अनेक सहकारी या ठिकाणी माझे. आज ही मंडळी किंवा या पक्षाने, काँग्रेस पक्षाने मला जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं. का दिलं? कारण प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा, 2014ला काँग्रेस पक्षाची प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा एवढं मोठं मतदान संख्या तुम्ही मला त्या ठिकाणी दिली की काँग्रेस पक्षाला मला त्या ठिकाणी जिल्ह्याचा अध्यक्ष करावं वाटतं. हे तुमच्यामुळे झालं. तुम्ही जर ठरवलं नसतं ना तर नसतं मिळालं, याची जाणीव आहे मला.
आजही मी आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. पुरंदरचा इतिहासच आहे. ब्रेकर ऑफ सह्याद्री म्हटलं जातं पुरंदरला, म्हणजे दोन सह्याद्री किल्ल्याला दोन भागांमध्ये डिवाइड करतं पुरंदर. इंद्रनील पर्वत म्हटलं जातं. रामायण इथं घडलंय. वाल्याचा वाल्मिकी या खिंडीमधनं उत्तर आणि दक्षिण भारत जोडला जातो. रामायणाची क्रिया इथं झाली. पांडवकालीन आपला इतिहास आहे. 5000 वर्षांची परंपरा आहे. मल्हार मार्तंडाचं स्थान आहे. कडेपठारचं जो टोक आहे, मंदिर आहे, त्याचं महत्व काय? कारण धनुष्य बाणासारख्या या सह्याद्रीच्या टोकावरचा धनुष्य जो बाण आहे, बाणाचं टोक म्हणजे कडेपठारचं मंदिर आहे. हे महत्व असणाऱ्या या भूमीमध्ये त्यावेळेस तुम्ही सर्वांनी मला डोक्यावरती घेतलं, तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये त्या ठिकाणी सभागृहात पाठवलं. आणि त्यावेळेस या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी 144 नंबर बोललो ना, त्याच उद्धवजींना, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना आणि थोरात साहेबांना मी एक शब्द मागितला की आम्ही पुरंदरकर आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची लढाई पण पुरंदर पासून सुरू झाली. ते स्वराज्य चिरकाळ टिकलं. रामायण असेल, महाभारत असेल, पांडवकालीन सगळी तुम्ही बघा, एवढा मोठा इतिहास आहे आपल्या सगळ्यांना. आणि त्या धर्तीमधनं ज्यावेळेस पुरंदरचा माणूस एखादी गोष्ट उचलतो ना, खूप चांगल्या प्रकारे उचलतो. त्यामुळे कोणतरी मला परवा म्हटलं अण्णा गमतीने, मुंबईमध्ये आम्ही होतो, काँग्रेसची ती यादी आली, बापू बरोबर ना, बापू धनगरे साहेब होते माझ्याबरोबर. मला कोणतरी म्हटलं आता तुम्ही मंत्री झालं पाहिजे. तुम्ही म्हणलं नको, माझ्या तालुक्याला शाप आहे, मंत्री झालं की घरी जायला. आणि मला आहे ना काम करायचं. तुम्ही तुमचा प्रतिनिधी केलंय ना, भरपूर झालं. ह्याच्यावरती मी सगळं जोडून काढतो. काही ठेवत नाही, काम नाही ठेवणार, काही नाही, सगळी कामं करून टाकणार. मंत्री व्हायची आवश्यकता नाही. अर्थमंत्री आपलेच आहेत, महसूल मंत्री आपलेच आहेत, पीडब्ल्यूडीचे मंत्री आपलेच आहेत. जलसंधारण मंत्र्यांना फक्त थोडंसं सांगायला लागेल ते जरा. पण मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, कळकळीने सांगायचं, ज्या तत्परतेने, ज्या तळमळीने, ज्या विश्वासाने तुम्ही ठेवलं. कारण मला असं कधी कधी जाणवतं की तुमच्या अपेक्षा खूप आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की मी पूर्ण करतोय का नाही. सरांचं दुर्लक्ष आहे, काय नाही. प्रत्येक गोष्ट विश्वासात आहे, प्रत्येक गोष्ट लक्षात आहे. कारण आहे ना, तुमच्या आणि माझ्यामध्ये कधी नेता आणि कार्यकर्त्याचं नातं नाही, आपलं घरातलं नातं आहे. आपली नाळ एकमेकांची जोडली गेलेली आहे, बापू बरोबर ना. आणि ती नाळ आहे ना, माणसाची ती नाळ आहे ना, ती तुटते मरणानंतरच. त्यामुळे तुमची आणि माझी नाळ आहे ना, ही एकमेकांची जोडली गेलेली. त्यामुळे ही नाळ आहे ना, सहजासहजी तुटणारी नाही. आणि म्हणून मला कळकळीने आपल्या सगळ्यांना सांगायचं, येणारा काळ जागरूकतेने काम करायचं आहे. सगळी जबाबदारी माझी, लोकांच्या पर्यंत जायची जबाबदारी तुमची. आज सत्तेमध्ये आपण आहोत, सगळी कामं करायचंय काम आहे, पण लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम आहे ना. त्याने 58 किलोमीटर केलंय, तुम्ही नका करू तसं. आपल्याला 58 किलोमीटरवरनं पाणी नाही आणायचं, आपल्याला शून्यापासून पाणी आणायचं. कारण आपल्याला 100 वर्ष कायमस्वरूपी जर पाणी आणायचं तर शून्यापासून आपल्याला सुरुवात केली पाहिजे. म्हणून ज्या ज्या शासकीय योजना, ज्या ज्या कामाच्या गोष्टी आहेत, ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, ही जी गोष्ट तुम्हाला लागेल, जसं मी सांगितलं, आरोग्य मित्र, त्याच्या माध्यमातून कुठलाही पेशंट असू दे, कसलाही असू दे, आपण कशी मदत करू. तीच गोष्ट सर्वसामान्य माणसाला प्रत्येक योजनेच्या बाबतीत, या सगळ्या गोष्टींसाठी मी नाही पोहोचू शकत. मला निश्चित माहिती आहे माझी जबाबदारी, परंतु मी पोहोचू शकत नाही. कारण पोहोचायचं काम, लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम, प्रत्येक काम गावापर्यंत पोहोचवायचं हे तुमचं आहे. ती आणायची जबाबदारी माझी आहे, ते मंजूर करून आणायची जबाबदारी माझी आहे. मी माझी जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण करेन, याची ग्वाही आपल्याला देतो. तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करा, एवढं त्या ठिकाणी सांगतो. अनेक बोलायचे, पत्रकारांनी अनेक गोष्टी मला सांगायच्या होत्या या ठिकाणी, परंतु सांगू शकलो नाही. पण आज एक गोष्ट फक्त सांगतो, बुलेट ट्रेनच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही आहोत. बुलेट ट्रेनचा उपयोग निश्चितपणे पुरंदर तालुक्याला बिलकुल नाहीये. त्यामुळे मी निश्चितपणे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बुलेट ट्रेनच्या बाबतीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर पूर्णपणे आहोत. त्याच्यामध्ये कशा प्रकारे शेतकऱ्याची कमीत कमी जमीन जाईल, त्याचं नुकसान होणार नाही या बाबतीमध्ये बघून. पीएमआरडीच्या बाबतीमध्ये बापू तुम्ही सांगितल्याप्रमाणे आराखड्याच्या बाबतीमध्ये निश्चित राहा. तिथे मी त्या पदावरती जबाबदार, त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही पुरंदर तालुक्यातल्या हवेलीतल्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही.
ही जबाबदारी जमीन मालकाची माझी आहे. रेल्वे पूल आणि रेल्वेचा जो भाग आहे त्याच्यावरती अनेक आता स्टोरी रायटिंग होतंय फेसबुक व्हॉट्सअप आणि या सगळ्यांच्या वरती. निश्चितपणे अनेक चुका आणि त्रुटी आहेत त्या ठिकाणी. सुप्रियात आपल्या खासदार सुप्रियातांनी 2-3 मीटिंग घेतल्यात. मी बीआर ऑफिसला जाऊन आलेलो आहे. निश्चितपणे त्याही सुधारण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू. मोबाईल टावर आजही काही गावांमध्ये रेंज नाहीये, परंतु तेही परिपूर्ण करायचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी कंपन्यांशी आम्ही बोलतोय. आता प्रायव्हेट मोबाईल टावर होत आहेत त्यांच्याशी पण बोलतोय. मी निश्चितपणे डाळिंब शेतीमध्ये सुद्धा यावर्षी शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय. जवळपास 900 एकरपेक्षा जास्त डाळिंब शेती आपल्या तालुक्यात त्या ठिकाणी नुकसान झालंय. पण तुम्हाला शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी द्यायची, येणाऱ्या काही काळामध्ये सीताफळावर मोठी प्रक्रिया उद्योग आणि सीताफळ इस्टेट आपण आपल्या पुरंदर तालुक्यात करतोय. त्यामुळे सीताफळीला निश्चितपणे आज चांगले दिवसच आहेत, पण तीही गोष्ट आपण त्या ठिकाणी करतोय. जनता दरबारचं मी मगाशी सांगितलंच आहे. त्यानंतर कौशल्य विकासाच्या बाबतीमध्ये जेजुरीला आपण सुरू करतोय. पुरंदर किल्ला परिसरामध्ये पुरंदर किल्ला मधल्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल सगळे किल्ले घेतले, परंतु पुरंदर घेतला नव्हता. पुरंदरचं त्या ठिकाणी आता सहभाग त्या ठिकाणी घेतला. त्यामुळे पुरंदर परिसरातली सगळी गावं ही ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला उपलब्ध होईल. जेजुरी तीर्थक्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आज त्या ठिकाणी मुख्य मंदिरांची कामं आणि मंदिराचा परिसर सुशोभीकरण हा पहिला टप्पा घेतलाय. त्यालाही मागण्याचा आदरणीय सर्वच मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिली. त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला सांगू इच्छितो. तिसरी गोष्ट म्हणजे मगाशी आपण कामगारांच्या पगाराचं सांगितलं, त्याबरोबर ईपीएफचं हॉस्पिटल कामगारांना त्या पगारातलं एक पार्ट त्या ठिकाणी वजा होतो. तर ते हॉस्पिटल आपल्या तालुक्यामध्ये नव्हतं, तर ते हॉस्पिटल आता तासवडला सुरू होतंय. तीही गोड बातमी मला सर्व कामगारांना त्या ठिकाणी सांगायची. ईपीएफ साठी सहकारी तत्वावरच्या हॉस्पिटलचं मी सांगितलं. आरोग्य मित्र हा प्रत्येक गावामध्ये पुढच्या 1 महिन्यामध्ये मला नेमायचा आहे. त्याच्यासाठी स्वतःहून जो 24 तास आपला फोन आणि वेळ उपलब्ध करू शकेल इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलसाठी, तर त्यांनी त्यांची नावं त्या ठिकाणी द्यावीत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की 15 ऑगस्ट पासून महसूलमध्ये एक मोठा बदल होतोय. ते म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरती तुमची पीक पाहणी, तुमची नोंदणी, म्हणजे तुमची विहीर असू द्या, तुमची विहीर असू द्या, तुमच्या बांधावरचं झाडं असू द्यात किंवा तुमच्या शेतातले मिश्र पिकं असू द्यात, या सगळ्याची नोंद तुमची तुम्हाला तुमच्या शेतामध्ये तुमच्या मोबाईलच्या ऍपवर करता येणारे हे जी गोष्ट आहे ती आपले महसूल मंत्री आदरणीय थोरात साहेब यांच्या माध्यमातून झाली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने आजच्या या मीटिंगमध्ये मी ठराव घेतो की अभिनंदनचा ठराव की खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महसूल मंत्री आदरणीय थोरात साहेबांचं मनापासून अभिनंदन आहे की खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि माणसांचा कळीचा मुद्दा असणारा त्यांच्या सातबाऱ्याची पीक नोंदणी. कारण दरवर्षी येणार तुम्हाला आम्हाला चालला टाकलं जायला सोसायटी घ्यायची म्हटलं तर चेअरमन होते ना मागायची माझ्या गावकडे, ते म्हणतात सोसायटीकडे जायचं, पीक पाणी लावायची, विहीर लावण्यासाठी. आता गराड्याला विहीर लावण्यासाठी युद्ध चालू आहे. तर ह्या ज्या गोष्टी होत्या त्या तुमचं तुम्ही करू शकणार आहे. त्यामुळे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे कमीत कमी भ्रष्टाचार आणि जास्तीत जास्त डिपेंडन्सी कशा प्रकारे सोयीचा आणि सहजासहजी सर्वसामान्य माणसासाठी होईल हे बघायचा प्रयत्न सरकार करतंय. मी आपल्या या मीटिंगमध्ये तो ठराव घेऊ इच्छितो. आपण सगळ्यांनी त्या ठरावाला अनुमोदन द्यावं एवढी विनंती करतो. खरं म्हणजे 5.5 तासापेक्षा जास्त वेळ आपण सगळेजण बसून राहिला आणि या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आज खरं म्हणजे